आई सांगण्यासाठी समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला. गणपती बाप्पा जरी लिहायला बसला ना तर आईचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. आईचं प्रचंड प्रेम आपल्यावरती असतं. तिचा देह माणसाचा असू दे, नाही तर पशुचा असू दे, नाही तर पक्षाचा असू दे, देह कोणताही असू दे, जिचं अंतकरण आईचं बनलेलं आहे तिचं लेकरावर प्रचंड प्रेम असतं. आईचं प्रेम कसं व्यक्त करू, काय सांगू? आई म्हणजे तिचं लेकरावर प्रचंड प्रेम. जसं की चिमणीसाठी पाखरं, चिमणीसाठी पाखरू, गाईसाठी वासरू आणि आईसाठी लेकरू. तिचं जीवनच असतं ते. ती स्वतःसाठी कधीच जगत नाही, म्हणून तर जग तिच्यासाठी बोलतं. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. हो नभेची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आ, आ, हो, 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 वा, फार सुंदर, फार सुंदर. रक्ताचा एक एक थेंब जाळून आपल्या लेकराच्या तोंडात दुधाचा थेंब घालणारी माया आहे. 9 महिने पोटामध्ये वाढवते. बाळ जन्माला आलं की तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याची काळजी घेते, त्याला संस्कार देते, त्याला ज्ञान देते. आपल्या सगळ्यांच्या जीवनातला पहिला गुरु आपली आईच आहे, कारण ती आपल्याला चांगलं शिकवायचा प्रयत्न करते. आणि आई जेव्हा स्वतःची जबाबदारी चोख पार पाडते ना, तेव्हा त्या आईच्या पोटी भाऊसाहेब दादा आणि शरद दादा सारखी लेकरं जन्माला येत असतात, की ज्या लेकरांना कळतं आई गेल्यानंतर तिच्या आठवणीत आपण कीर्तन केलं पाहिजे, तिच्या आठवणीत अन्नदान केलं पाहिजे. मातीला आकार देत असताना कुंभार दादाची जी जबाबदारी आहे ना श्रोते मंडळी, लेकरू घडवत असताना त्याही पेक्षा जास्त जबाबदारी आईची आहे. मातीला आकार देण्याचं काम कुंभार दादा करत असतो. मातीच्या मूर्त्या बनवता बनवता, मातीचे मडके बनवता बनवता, ते बनवलेले मडके भाजले का कच्चे आहे त्याचं परीक्षण करता करता संप्रदायात तयार झालेला माणूस भाजलेला आहे का कच्चा आहे, परिपक्व झाला का अजून कच्चा आहे, या ज्ञानापर्यंत पोहोचलेले एक संत आहेत आपल्या संप्रदायात. त्या संताचं नाव तुम्हाला सांगते. नवलाची गोष्ट ऐक सखै बा